गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने चांगला जोर धरला होता। आता याच मुद्द्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत। त्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले। तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्व मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। सर्व मागण्या मान्य झाल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला। कुठे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला, तर कुठे ढोल ताशा तसेच डीजेच्या तालावर नाचून आनंद साजरा करताना मराठा समाज दिसला। आज जे आरक्षण मिळालंय, 70 वर्षाचा वनवास हा पाटलांमुळे संपलेला आहे। आज खरं जिथं अयोध्येमध्ये रामाचं आगमन झालंय, इथं आता खरंच आमच्या रामाचं आगमन जरांगे पाटलांमुळे झालेलं आहे। प्रत्येकाने घरोघरी दिवे लावा, आता खरी दिवाळी साजरी करा, प्रत्येकाने रांगोळ्या काढा। हा जो विजय जल्लोष आहे, हा अख्खा महाराष्ट्र, हा सगळा संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळा समाज बांधव आम्ही आज इथं नगरमध्ये आम्ही करत आहोत। प्रचंड मेहनत सगळ्या समाज बांधवांनी घेतलेली आहे आणि आज खरी दिवाळी आणि अयोध्येतला राम जसे अयोध्येमध्ये आले तसे जरांगे पाटलांनी आम्हाला आरक्षण दिलं। हे जरांगे पाटली घराघरामध्ये आमचे रामच आहेत, हे आम्ही सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्व मराठा बांधवांची जी मागणी होती, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। आज शाळेमध्ये नोकऱ्यामध्ये जे गरजवंत मराठी होते, ज्यांना वेळोवेळी अडचण येत होती, स्पर्धा परीक्षा असते, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये 1-2 मार्कावरून जे विद्यार्थी त्यांना अपयश स्वीकारावं लागायचं, आज ते जरांगे पाटलांनी जे आज त्यांना एवढा मोठा विजय करून दिलेला आहे। आज प्रत्येकाच्या मराठ्यांच्या घराघरात विजय झालेला आहे। प्रत्येक मराठा बांधवांचा हा विजय आहे आणि आम्ही सकल मराठा समाज अहमदनगर जिल्हा मनोज जरांगे पाटलांचं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो, कारण की आमच्या मागणीसाठी तुम्ही भरपूर असा लढा दिला। 19 दिवस जय जिजाऊ, जय शिवराय। आज खऱ्या अर्थाने 70 वर्षाची जी काही प्रतीक्षा सरकारने करायला लावली मराठा आरक्षणासाठी, ती ओबीसीतून मराठा आरक्षण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आणि सर्व मराठा समाजाच्या एकजुटीमुळे खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे।